नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर बघा, आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये रोपं आणण्यासाठी गेलेलो व्हिडिओ दाखवणार आहे आणि मी आज गार्डनमध्ये काय काय तोडलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघा, आम्ही नर्सरीत रोप आणण्यासाठी गेलेलो होतो. मला वांग्याची, टमॅटोची आणि मिरचीची रोपं घ्यायची होती, म्हणून आम्ही नर्सरीत गेलेलो होतो. पण ह्या नर्सरीत काही मिरच्याची, वांग्याची रोपं नव्हती, म्हणून आम्ही त्यांना विचारलं ॲड्रेस. तर ते म्हटले पुढच्या नर्सरीत जाऊन बघा. तर आम्ही अशा खूप साऱ्या 2-4 नर्सऱ्या फिरल्यानंतर आम्हाला त्या नर्सरीचा ॲड्रेस मिळालेला. तर बघू शकता, ते म्हणतायत पुढे जा. इथं पण रोपं होती, पण ती खूप छोटी होती, त्यामुळे मी म्हटलं इथली रोपं नको, आपण पुढच्या नर्सरीत घेऊया. तर ते म्हटले शेजारी एक नर्सरी आहे, तिथून तुम्ही रोपं घेऊ शकता. तर बघा, ही खूप छोटी रोपं होती, म्हणून मी इथली रोपं घेतलेली नाही. म्हटलं चला पुढच्या नर्सरीतून रोपं घेऊया, म्हणून मी पुढं चालले होते नर्सरीत रोपं घेण्यासाठी. तर बघू शकता, मी पुढे चाललेले होते रोपं घेण्यासाठी. इथं ती नर्सरी आहे बघा. इथं वांग्याची रोपं, टमॅटोची रोपं आहेत. किती सगळी टमॅटोची रोपं आहेत बघा. इकडं वांग्याची रोपं आहेत, इकडं फ्लावर आहे. तर मी एका ट्रेमध्ये वांग्याची रोपं, टमॅटोची रोपं आणि मिरच्याची रोपं घेतलेली होती. त्यांना म्हटलं एकाच ट्रेमध्ये सगळी रोपं काढून द्या मला, थोडी थोडी वांग्याची, थोडी मिरच्याची आणि थोडी टमॅटोची, असे 3 प्रकारची रोपं मी घेतलेली होती. बघू शकता किती सगळी रोपं होती इथं, आणि रोपं पण खूप स्वस्त होती इकडं बघा. आम्ही पिशवीत रोपं टाकली आणि आम्ही माघारी चाललो रिटर्न. बघा, आम्ही रिटर्न चाललेलो आहे. तर आम्ही गार्डनमध्ये आलो. खूप सगळे वांगे लागलेले होते, म्हटलं चला वांगे काढून घेऊया. बघा, खूप छान छान वांगे लागलेले होते. वांग्याच्या झाडाला मस्त फुले लागलेली होती गुलाबाला. म्हटलं ती पण काढलेली तुम्हाला दाखवूया. थोडीशी गोकर्णाची फुलं पण लागलेली होती वेलीला गोकर्णाच्या, आणि कढीपत्ता पण मला न्यायचा होता वरती. थोडी कोथिंबीर पण काढायची होती. तर म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करूया की आज माझ्या गार्डनमधून काय काय निघलं. बघू शकता किती छान छान वांगी झालेली आहे, लांब लचक, खूप छान वांगी, भरताची वांगी आहेत ही बघा. तुम्हाला आणि जी रोपं आणलेली आहेत ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशी लावली मी ती रोपं. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे की मी वांग्याची रोपं, टमॅटोची रोपं कुठं लावलेली आहेत आणि कशी वाफे काढलेले आहेत ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तर माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण अजिबात विसरू नका. तुम्ही लोक व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही असं अजिबात करू नका. तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बघा किती छान अशी वांगे निघलेली आहेत, कोथिंबीर निघलेली आहे, कढीपत्ता निघलेला आहे, आणि गुलाबाला पण भरपूर सगळी गुलाबं लागलेली होती. म्हणून मी म्हटलं चला आज गुलाब पण काढून घेऊया, देवासाठी होती म्हणून गुलाब पण काढलेले आहेत. बघा किती छान अशी गुलाबाला गुलाबं लागलेली होती. आणि गोकर्णाच्या वेलाला पण खूप छान अशी गोकर्णाची फुलं लागलेली होती, ती पण काढून घेतलेली आहेत. बघा किती छान अशी वेलाला फुलं लागलेली होती. तर ही सगळी फुलं मी काढून घेतलेली आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.